गेल्या 5 ते 6 दिवसांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातलेला आहे। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतेक नद्या या दुथडी भरून वाहत आहेत। मी सध्या कोल्हापूर शहरातील राजाराम बंधारा इथं उभा आहे आणि या राजाराम बंधारा आपण बघू शकताय की मान्सूनपूर्व पावसामध्ये पहिल्यांदाच राजाराम बंधारा जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळे या बंधाऱ्यावरील वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे। पोलीस प्रशासनाने या ठिकाणी बॅरिकेड्स लावून बंधारा जो मार्ग आहे तो बंद केलेला आहे। राजाराम बंधाऱ्याबरोबरच या मुसळधार पावसाने कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी, शिरोळ, रुई आणि यबलूज हे बंधारे देखील असे 5 बंधारे पाण्याखाली अद्याप आहेत। एकूण जर बघितलं तर गेल्या 7-8 दिवसांपासून पडत असलेल्या या मुसळधार पावसाने आज काहीशी विश्रांती घेतली आहे। मात्र हवामान खात्याने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी जी सध्याची बघायला गेलं तर 17 फूट 6 इंचावर पोहोचली आहे आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचं धरण राधानगरी धरण हे 46.54% इतकं भरलेलं आहे। आज सकाळपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली, मात्र ऑरेंज अलर्ट दिल्यामुळे आज आणि उद्या जोरदार पावसाची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचे नागरिकांना आवाहन केलेलं आहे। यानंतर पाऊस थोडासा उघडीप देईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। यानंतर सूर्यदर्शन होईल असंही म्हटलं जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकर सह मी सद्दा मालिक, KK न्यूज, कोल्हापूर। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी।